पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉनव्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर। यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये, तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध। चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया। आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम। संपर्क 7700909999। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये पक्षप्रवेशाचा ओघ सुरू असल्याचे दिसत आहे। त्याच पद्धतीने मागील 2 दिवसापूर्वी माढा लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीचे सर्व आदरणीय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी मेळाव्यात प्रमुख उपस्थिती लावली असता त्यांच्या उपस्थित वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला। त्याच पद्धतीने उपमहाराष्ट्र केसरी सादिकभाई पठाण, गाव पेहे, तालुका पंढरपूर यांचा देखील आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या उपस्थित वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश झाला। त्यानंतर आज पैलवान उपमहाराष्ट्र केसरी सादिकभाई पठाण हे पंढरपूर शहरातील वंचित बहुजन आघाडी कार्यालय येथे आले असता शहर अध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने वंचिताचे कैवारी आहेत। संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला असल्याचे पैलवान सादिकभाई पठाण यांनी स्पष्ट केले। त्याचबरोबर पंढरपूरचे शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी माध्यमाशी संवाद साधला असता आगामी लोकसभेमध्ये पुन्हा एकदा सोलापूर लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांनी उभं राहावं असा अट्टहास शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे बरोबरच कार्यकर्त्यांनी धरला होता। त्यामुळे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सादिकभाई पठाण यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे ग्रामीण भागात आणखीनच ताकद वाढणार आहे। यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे, जिल्हा संघटक राहुल बोरे, पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष कांबळे, तालुका उपाध्यक्ष शंकर वाघमारे, पंढरपूर शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे, पंढरपूर शहर युवा अध्यक्ष वसीम बेदरेकर, शहर महासचिव सुनील दंदाडे, शहर उपाध्यक्ष आप्पासाहेब वाळके, शहर सचिव विकास बंगाळे, शहर उपाध्यक्ष दत्ता थोरात, तसेच बाळू आदटराव व शहर सचिव संतोष आगावणे, अर्जुन माने, तसेच सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर तालुका व पंढरपूर शहराचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आज तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये मागील 2 दिवसापूर्वी पक्षप्रवेश केलाय, काय त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण? मी ज्यावेळेस पैलवानकी क्षेत्रात होतो त्यावेळेस साहेबांबद्दलचे पुस्तकं जे आहेत ते पुस्तकं वाचायचो, त्यांच्या सभा बघायचो, व्हिडिओ सगळं बघायचो, एक रात घालवायचो मी त्यांचं पुस्तक वाचण्यासाठी। तर मी पैलवानकी होतो त्यावेळेस मी पूर्ण साहेबांबद्दलच सगळं काय आहे ते बघत होतो, करत होतो। तर असं वाटत होतं की कधी मी पैलवानकीतनं बाहेर पडतोय आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करतोय, ती मी केलं। सांगलीमध्ये देखील सांगलीचे जे पैलवान आहेत त्यांना लोकसभेची उमेदवारी देणार आहेत। प्रकाश आंबेडकर यांचा पैलवानाबाबत एक जिव्हाळा आहे, तुम्ही देखील एक पैलवान आहात, काय सांगू शकाल? साहेबांच्या बरोबर आहे की पैलवान असं एक आहे की जो पैलवान मोठा होतो की गरिबीतनंच पैलवान मोठा होतो। त्याचं नाव ज्यावेळेस पैलवान मोठा होतो त्यावेळेस त्याचं नाव होतं, आणि जी पैलवान जे आहेत ते गरीब घरातच मोठे झालेले आहेत आतापर्यंत। वंचित आघाडीच का तुम्ही पक्ष निवडलाय? बाकीचे अनेक पक्ष होते, भाजप होता, पण मी लहानपणापासून साहेबांचं जे काय आहे ऐकत आलो, बघत आलो, आणि जी बघत येत मी व्हिडिओ बघत होतो, भाषणं बघत होतो, पुस्तक वाचत होतो। तर मला असं वाटायचं की मी यातनंच आपल्या गोरगरिबांना न्याय मिळेल। काँग्रेससुद्धा मुस्लिमांच्या पाठीशी उभे असते, काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असतील, MIM असेल, मात्र तरी देखील तुम्ही वंचित आघाडीमध्ये प्रवेश केलाय जाहीर, काय वाटतं?
ही मुस्लिम समाजच मागं आहेत असं तुम्ही म्हणताय, पण मुस्लिम समाजच नाही, सगळाच इतर समाज ह्याच्यासाठी मी लढणार आहे. मी मुस्लिम समाजासाठी लढणारच आहे, पण गोरगरिबाची जी इतर समाज आहे सगळा त्यांच्यासाठी मी लढणार आहे. त्या सर्व ह्याच्यासाठी तुम्ही वंचित आघाडीमध्ये प्रवेश करणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पक्षामध्ये अनेक जण पक्षप्रवेश करत आहेत. आता आपल्या पंढरपूर तालुक्यातील पहेगावातील पैलवान यांनी देखील प्रवेश केला आहे. तुम्ही शहराध्यक्ष आहात, कशा प्रकारे पाहता या गोष्टीकडे? जय भीम. शिंदे, वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहराध्यक्ष. आज सादिकभाई पठाणने वंचित बहुजन आघाडी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला असून आज त्यांना माहिती आहे की सध्याच्या कंडिशनला पाहतो आपण हुकुमशाही हा करण्याचा भाजपा उद्देश आहे. सादिकभाई पठाणला माहीत आहे की आपण साहेबाच्या नेतृत्वाखाली जर काम केलं, बहुजनांचा एकमेव नेता म्हणजे सध्याच्या दृष्टिकोनातून माननीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळं आम्ही सादिकभाईचं मनापासून या पक्षात हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. मागील वेळी देखील तुम्ही ज्यावेळेस सोलापूर वाहिनी चॅनलशी संवाद साधला होता त्यावेळेस बोलला होता की अनेक कार्यकर्ते हे वंचितमध्ये येणार आहेत. मग आणखीन कोण संपर्कात आहेत का तुमच्या? आता सध्या काय झालं आहे, ज्या त्याला वाटते की दोन्ही डगरे हात लागलेत, आता युती वाट पाहिली, परंतु आम्ही युती झाले जो आमच्यासंग एकनिष्ठ आहे आम्ही त्यांना तिकीट येणार आहे. आगामी सोलापूर लोकसभामध्ये वंचित बहुजन आघाडी सर्व ताकदीने उतरेल का? होय. त्यासाठी तुम्ही प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा एकदा आग्रह करणार आहात का? हो. सोलापूर लोकसभेसाठी सोलापूर साहेबांनी उभा राहावे. आमचे सर्व पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी तालुक्या शहराचे होते, त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी सोलापूर शहरात जिल्ह्यातून उभा राहावे.